भारतीय नौदलाच्या INS सुरतकडून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणीची दृश्य माझावर। अरबी समुद्रात पाकिस्तानच्या युद्ध सरावाआधीच भारताची क्षेपणास्त्र चाचणी। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय नौसेना ॲक्शन मोडवर। INS विक्रांतवर MiG-29 फायटर जेट आणि अटॅक हेलिकॉप्टर सज्ज। भारताला घाबरून ग्वादर बंदराजवळ पाकिस्तानकडून मिसाईल फायरिंग ड्रिल। पाकिस्तानवर भारताचा डिजिटल स्ट्राईक। पाकिस्तान सरकारचा अधिकृत एक्स हँडल भारताकडून बॅन। भारतात आता पाकिस्तानी सरकारचं एक्स अकाउंट दिसणार नाही। भारत हल्ला करण्याच्या भीतीने पाकिस्तानचा सागरी सराव। अरबी समुद्रात पाकिस्तानच्या नौदलाकडून सराव। आज आणि उद्या उत्तर अरबी समुद्रात पाक नौदल सराव करणार। काश्मीरच्या पहलगाममधील बैसनमध्ये CRPF आणि NIA कडून सर्च ऑपरेशन सुरू। ज्या ठिकाणाहून दहशतवाद्यांनी हल्ला केला त्या ठिकाणी पाहणी सुरू। पुन्हा एकदा सीन रिक्रिएशन केलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील एका कर्मचाऱ्याचा केक घेऊन जातानाचा व्हिडिओ व्हायरल। मात्र प्रश्न विचारताच कर्मचाऱ्याने प्रतिक्रिया देणंच टाळलं। नवी दिल्लीत पाकिस्तानी उच्चायुक्तालयाबाहेर सर्वसामान्यांचं आंदोलन। यावेळी पाकिस्तान सरकारविरोधात लोकांकडून जोरदार घोषणाबाजी। बॅरिकेडिंग करत पोलिसांनी आंदोलकांना रोखलं। आगामी चित्रपट अबीर गुलाल भारतात प्रदर्शित केला जाणार नसल्याची माहिती। पाकिस्तानी अभिनेता फवाद खानची चित्रपटात भूमिका असल्यानं निर्णय। माहिती प्रसारण मंत्रालयातल्या सूत्रांची माहिती। भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तानी शेअर बाजारात खळबळ। 2,500 अंकांनी शेअर बाजार कोसळला। भारताच्या राजनैतिक दणक्यानंतर पाकिस्तानला मोठा फटका। पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या 3 आरोपींची नावं अधिकृतपणे समोर। हाशिम मुसा, आदिल हुसेन, अली भाई अशी दहशतवाद्यांची नावं। दक्षिण काश्मीरमधील त्राल आणि बिजबेहरामध्ये 2 दहशतवाद्यांचा शोध सुरू। पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सूत्रांकडून मोठी बातमी। दोन्ही दहशतवादी लष्करशी संबंधित असल्याची माहिती। लष्कर-ए-तैयबाचा उपकमांडर सैफुल्ला कसुरीने हल्ल्याची जबाबदारी झटकली। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याशी काहीही संबंध नसल्याचा कांगावा। मात्र NIAच्या प्राथमिक तपासात कसुरीच हल्ल्याचा सूत्रधार असल्याचं समोर। पहलगाम हल्ल्याबाबत NIA तपासाला सुरुवात। डॉक्टरांची परवानगी मिळाल्यास जखमींचे जबाब NIA नोंदवणार। गेल्या काही दिवसात इंटरसेप्ट केलेल्या चॅटचं विश्लेषण करणार। डोक्यावर गोप्रो कॅमेरा लावून आलेल्या दहशतवाद्यांनी डोळ्यासमोर बाबांना गोळी मारली तेव्हा माझा हात वडिलांच्या डोक्यावर होता। संजय लेलेंच्या मुलाने सांगितला अनुभव। आमच्या घरातले करते पुरुष डोळ्यांदेखत मारले। आम्ही काहीही करू शकलो नाही। आप लोगों ने आतंक मचाया है असं दहशतवादी म्हणत होते। डोंबिवलीतल्या अतुल मोनेंच्या पत्नी अनुष्का मोनेंनी सांगितली आपबीती। आईने कव्हर केलं पण त्यांनी बाबाच्या पोटात गोळ्या घातल्या। डोंबिवलीच्या दिवंगत अतुल मोनेंच्या मुलीने सांगितली पहलगाम हल्ल्याची हादरवणारी कहाणी। दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या अतुल मोनेंच्या पत्नीला रेल्वेत नोकरी मिळण्याची शक्यता। मध्य रेल्वे प्रशासनाकडून लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण केली जाण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। काश्मीरच्या श्रीनगरमध्ये अडकलेल्या अहिल्यानगरच्या तृतीयपंथीयांना गिरीश महाजनांचा मदतीचा हात। हॉटेलवर भेट घेऊन तिकिटांची व्यवस्था। यावेळी तृतीयपंथीयांनी गिरीश महाजनांनी महाराष्ट्र सरकारचे मानले आभार। पहलगाम हल्ल्यात जखमी झालेल्या रुग्णांवर काश्मीरमध्ये उपचार सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्री गिरीश महाजनांशी फोनवरून रुग्णांशी संपर्क साधलेला आहे। काश्मीरमध्ये अडकलेले 184 पर्यटक आज मुंबईत परतणार। दुसरं विमान काश्मीरहून मुंबईच्या दिशेने रवाना। एअर इंडिया आणि इंडिगोच्या विमानातून पर्यटक परतणार। 2 विशेष विमानं आज सायंकाळी मुंबईत येणार। शिंदेचे खासदार नरेश म्हस्केंचं असंवेदनशील वक्तव्य। जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना विमानाने परत आणतायत। शिंदेच्या शिवसेनेचे खासदार म्हस्केंचं वादग्रस्त वक्तव्य। महाराष्ट्र गुजरातचे 20,000 पर्यटक काश्मीरमध्ये। सध्या पर्यटकांचा हॉटेलमध्ये मुक्काम। महाराष्ट्र टूर ऑर्गनायझर्स असोसिएशनची माहिती। चंद्रपुरातील 7 जण पहलगाममध्ये असल्याची माहिती। सर्वजण सुरक्षित। 7ही पर्यटकांना सुरक्षा आणि चौकशीकरता हॉटेलमध्येच थांबण्याच्या सुरक्षा दलाकडून सूचना। श्रीनगरमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांना सरहद संस्थेकडून मदत। सरहद संस्थेतील सामाजिक कार्यकर्त्याच्या घरी मराठी पर्यटकांना आश्रय। जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये जवानांची दहशतवाद्यांसोबत चकमकीत भारतीय सैन्याचा एक जवान शहीद। भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांचं संयुक्त ऑपरेशन सुरू। उरल्या सुरल्या अतिरेकांना गाडण्याची वेळ आली आहे। कल्पनेच्या पलीकडे जाऊन दहशतवाद्यांना शिक्षा होणार। दहशतवाद्यांचं कंबरडं मोडू। पहलगाममधल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी खडसावलं। हा पर्यटकांवर हल्ला नाही तर भारताच्या आत्म्यावर हल्ला। मोदींचा हल्लाबोल। दहशतवाद्यांची उरली सुरली आश्रयस्थानं नष्ट करण्याची वेळ आल्याचंही वक्तव्य। हल्ला केलेल्यांना कठोरात कठोर शिक्षा होणार। दहशतवाद्यांना आणि दहशतवादाला थारा देणाऱ्यांना सोडणार नाही। बिहारमधल्या सभेतनं मोदींनी ठणकावलं।
बिहारमध्ये भाषणाआधी पंतप्रधान मोदींकडून हल्ल्यातल्या मृतांना श्रद्धांजली. 2 मिनिटं मौन बाळगत मोदींनी मृतांना वाहिली श्रद्धांजली. भारतातील 5 लाखाहून अधिक मशिदींमधील दिला जाणारा दहशतवाद विरोधी संदेश. ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनच्या प्रमुखांची घोषणा. धर्माच्या नावाखाली निष्पाप लोकांना मारणं हे केवळ इस्लाम विरोधातच नाही तर मानवतेच्याही विरोधात असल्याची प्रतिक्रिया. भारताच्या गुप्तचर संस्थांची केंद्रीय गृहसचिवांशी चर्चा. रॉ आणि आयबीच्या अधिकाऱ्यांनी केली चर्चा. पहलगाम हल्ल्यानंतर अंतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यावर झाली बैठक. दिल्लीमध्ये आज सर्वपक्षीय बैठक. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीतल्या निर्णयांचं सर्व पक्षांना ब्रीफिंग केलं जाणार. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहणार. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही बैठकीला जाणार. बैठकीला मोदींनी उपस्थित राहावं, काँग्रेसची मागणी. नवी दिल्लीमध्ये थोड्याच वेळात सर्वपक्षीय बैठक होणार. बैठकीत सहभागी होण्यासाठी सुरक्षित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था करा. ठाकरेंच्या शिवसेनेची केंद्र सरकारकडे मागणी. पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर पर्यटनाला मोठा फटका. कालच्या दिवसभरात झिरो टुरिझम, रस्ते ओस, दुकानदारांचं मोठं नुकसान. पहलगामच्या बैसरन व्हॅलीत शुकशुकाट. संपूर्ण व्हॅली रिकामी करण्याच्या सूचना. बैसरनला जाणाऱ्या रस्त्यावर गस्तही वाढवली. दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये भीती. 30 एप्रिलपर्यंतच्या काश्मीरच्या सर्व बुकिंग्स पर्यटकांनी केल्या रद्द. ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडियाचे सचिव राजू अकोलकरांची माहिती. 15,000 लोकांनी कॅन्सल केलं काश्मीरचं विमान तिकीट. पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनावर परिणाम. इंडिगोकडे 7,500, एअर इंडियाकडे 5,000, स्पाइसजेटकडे 2,500 तिकीट रद्द करण्यासाठीचे विनंती अर्ज. आज डोंबिवली बंदची हाक. काश्मीरमधल्या पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात डोंबिवलीतल्या तिघांचा मृत्यू. या घटनेच्या निषेधार्थ डोंबिवली बंदची हाक. डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर. काही ठिकाणी दुकानं सुरू असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेकडे सर्वांना दुकानं बंद करण्याचं आवाहन. रिक्षा चालक मालक संघटनाही रिक्षा सेवा बंद ठेवण्याचं आवाहन. पहलगाम आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवली बंद. दुकानं बंद करण्यासाठी भाजप पदाधिकारी रस्त्यावर. भाजपकडनं निदर्शनं करत जय श्रीरामच्या घोषणा. नवी मुंबईत पाकिस्तानचा झेंडा फाडून पहलगाम हल्ल्याचा निषेध. वाशीतल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या युवा सेना आणि महिला आघाडीकडून पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि आंदोलन. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ परभणी बंदची हाक. परभणी शहरासह तालुकेही कडकडीत बंद. सकल हिंदू आणि मुस्लिम समाजाकडून बंदची हाक. काश्मीरच्या पहलगाम परिसरात झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक. घटनेच्या निषेधार्थ मालेगावात आज निदर्शनं होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.